या रेसिपीसाठी लागणारं साहित्य तुम्ही लिहून घेतलं असेल. आता आपल्याला कृती करायची. काय करायचं पहिल्यांदा, तेल तर आपण तापत ठेवलंय, त्याच्यामध्ये कांदा परतून घ्यायचा. आता याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट, आलं लसणाची पेस्ट, त्यामध्ये सगळ्या उकडलेल्या भाज्या. बर, पुढे काय करायचंय? त्याच्यामध्ये आपण टोमॅटो घेऊ. सगळ्या भाज्या आता टोमॅटो सह व्यवस्थित परतून झालेल्या आहेत. पुढे काय करायचंय? त्याच्यामध्ये आपण कांद्याची पात टाकू. कांद्याची पात पुरे का? हा. गरम मसाला. गरम मसाला एवढा लागेल? सॉस, शेजवान सॉस. शेजवान सॉस. शेजवान सॉस सुद्धा त्याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स झालाय. सगळ्या भाज्यांना तो लागलाय, रंगही बदललाय भाज्यांचा. पुढे काय करायचं आता? टोमॅटो सॉस. टोमॅटो सॉस. आता फक्त 3 पदार्थ राहिलेले आहेत साहित्यामधले. त्यातलं एक तर गार्निशिंग साठी वापरायचं वाटतं कोथिंबीर. मग आता काय घालायचं? आता चाट मसाला आणि मिरी पावडर. बघ बरं, मिरी पावडर. बस बस बस. चाट मसाला पुरे. आता काय? मीठ. भात सगळ्यात शेवटी. आणि आता भात झालाच. ब्राह्मीज राईस साठी लागणाऱ्या आपण सगळ्या भाज्या परतून घेतल्या. त्यात टोमॅटो ऍड केलं, त्यानंतर सगळे सॉसेस घातले, मिरपूड, चाट मसाला हे सगळं घातलं आणि आता भात घातले आणि असं एक वातावरण तयार झालेलं आहे ब्राह्मीज राईस मुळे. आता काय करायचं? झाकायचं. किती वेळासाठी? एक 5 मिनिटं. 5 मिनिटासाठी आपण झाकून ठेवूयात त्याला. आणि कोथिंबीर कधी घालायची का त्याच्यावर? गार्निशिंग साठी. सर्व करताना. व्हेरी गुड. सर्व करताना आपण कोथिंबीर घालूयात, पण त्याआधी तुम्ही पटकन लिहून घ्यायसाठी लागणारं साहित्य आणि कृती. ब्राह्मीज राईस साठी लागणारं साहित्य: तयार भात, उकडलेल्या भाज्या, टोमॅटो, कांदा, कांद्याची पात, कोथिंबीर, मसाला, शेजवान सॉस, टोमॅटो सॉस, आलं लसणाची पेस्ट, चाट मसाला, काळी मिरी पावडर आणि मीठ. कृती: मसाला बनवण्यासाठी मिरची, दालचिनी, लवंग, मीठ, गरम मसाला आणि तिखट यांची भरड करून घ्यावी. प्रथम कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये कांदा परतून घ्यावा. त्यात आलं लसणाची पेस्ट, उकडलेल्या भाज्या, टोमॅटो, कांद्याची पात, मसाला, शेजवान सॉस, टोमॅटो सॉस, काळी मिरी पावडर, चाट मसाला आणि मीठ घालून सर्व मिश्रण एकजीव करून घ्यावं. त्यात तयार भात घालून पुन्हा सर्व एकत्र करून कढईवर झाकण ठेवून एक वाफ घ्यावी. कोथिंबीरीने गार्निश करून ब्राह्मीज राईस ही डिश सर्व्ह करावी.